उद्धव ठाकरेंच्या सीएम पदाबाबतच्या भूमिकेवरून काँग्रेसमध्ये नाराजी असल्याची माहिती सूत्रांनी लोकशाही मराठीला दिली आहे। काँग्रेस वरिष्ठांकडून उद्धव ठाकरेंच्या भूमिकेबाबत नाराजीचा सूर आळवला जातोय, तर सीएम पदाचा चेहरा ठरवण्याला काँग्रेसचा विरोध असल्याचं कळतंय आणि निवडणुकीनंतरच मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा करावी अशी काँग्रेसची भूमिका आहे। तर राज्यात आधी मवियाचं सरकार सत्तेत येणं हे महत्त्वाचं आहे असं मत काँग्रेस नेत्यांचं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पण काही दिवसांपूर्वी मवियाच्या संयुक्त मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा असं आवाहन आपल्या मित्रपक्षांना केलं होतं, पण त्यांच्या मित्रपक्षांपैकी एक असलेल्या काँग्रेसमध्ये मात्र यावरून नाराजी पसरल्याची माहिती आहे। उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री पदाकरता गिळगिळायला लागले। एक तर आमच्याशी खोटं बोलले, आमच्या बंद खोलीत अमित भाईंनी शब्द दिला होता ते खोटं बोलले। आता पवार साहेबांसोबतही हे चालू आहे। पवार साहेब माहित नाही किती कंटाळले आहे, पण पवार साहेबाच्या खोलीत सुद्धा हेच सांगतील पुढं की पवार साहेबांनी मला शब्द दिला होता मुख्यमंत्री करण्याचा, पण पवार साहेबांनी मला मुख्यमंत्री केलं नाही। हे दिवस येणार आहे महाराष्ट्रामध्ये, उद्धव ठाकरे बोलणार आहे। काँग्रेसनी तर फेटाळून लावलं दिल्लीहून, त्यांना ते दिल्लीला गेले होते मुख्यमंत्री पद मागण्याकरता। मी दाव्याने सांगतो उद्धव ठाकरे हे अत्यंत चुकीच्या विकृत मानसिकतेने काँग्रेस राष्ट्रवादीच्या जाळ्यात फसलेले आहे। काँग्रेस राष्ट्रवादीचं जाळं त्यांना कधीच मुख्यमंत्री होऊ देणार नाही। लोकसभा मतदारसंघात त्यांच्या कामठी मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष 30,000 मागे, तेव्हापासून त्यांच्या मनावरती परिणाम झालेला असू शकतो। आम्हाला कोणाचीही याचना करण्याची गरज नाही। आम्ही महाविकास आघाडीची भूमिका मांडलेली आहे की एक चेहरा आपण समोर आणला पाहिजे। तो चेहरा बावनकुळ्यांनी कान साफ करून घ्यावेत। आमच्या चौपाटीवर कान साफ करणारे माणसं असतात मुंबईला, बावनकुळ्यांना तिकडे पाठवा। माननीय उद्धवजी असं म्हणालेले आहे की काँग्रेसनं त्यांचा उमेदवार द्यावा किंवा राष्ट्रवादीनं द्यावा। ते स्वतःविषयी कुठे बोलले? बावनकुळ्यांना ऐकता येते का ते बधीर झाले? की तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीनं कोणी उमेदवार द्यावा, मी त्याला पाठिंबा देईन, हे जर बावनकुळ्यांना ऐकू येत नसेल त्यांनी खरोखर कानाचं ऑपरेशन करून घ्यावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।